आजकाल लहान मुलांना बीटरूट किंवा भाज्या खायला अजिबात आवडत नाहीत ना. मग आजची ही रेसिपी नक्की बघा. बीटरूट घालून बनणारे हे हेल्दी व्हेज कटलेट इतके चविष्ट आहेत की मुलं आणि मोठे दोघंही अगदी आवडीने खातील. शिवाय हे कटलेट मुलांच्या टिफिनसाठी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी एकदम परफेक्ट आहे. नमस्कार मित्रांनो, होम वाईब्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. जर तुम्ही अजून आपल्या होम वाईब्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच सोप्या, हेल्दी आणि चविष्ट रेसिपीज तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर मग आज आपण बीटरूट घालून एअर फ्रायरमध्ये बनलेले हेल्दी व्हेज कटलेट कसे बनवायचे ते पाहूया. यासाठी मी इथे 3 बटाटे, अर्धा बीटरूट, 1 शिमला मिरची, गाजर तुम्ही 1 घालू शकता किंवा अर्धे घालू शकता. मी इथे अर्धं गाजर घालते आणि फ्रोझन मटार घेतले आहेत. भाज्या तुमच्या आवडीनुसार घ्या. मी आज बीटरूट वापरत आहे, त्यामुळे हे कटलेट अधिक पौष्टिक बनतात. आता सर्वप्रथम बटाटे, बीटरूट, शिमला मिरची, गाजर आणि फ्रोझन मटार स्वच्छ धुवून त्या कुकरमध्ये घालून 4 शिट्ट्या देऊन सर्व भाज्या छान शिजवून घेऊया. तोपर्यंत कटलेटच्या कोटिंगसाठी व्हीट ब्रेड क्रम्स तयार करून घेऊया. मी ब्रेड छान खरपूस भाजून घेतला आहे. आता त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवून त्याचे बारीक ब्रेड क्रम्स तयार करून घेऊया. आता आपल्या भाज्या छान शिजून तयार झाल्या आहेत. त्या व्यवस्थित मॅश करून घेऊया. आता त्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा तिखट. तुम्ही तिखट तुमच्या मनाने कमी जास्त करू शकता. तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर जास्त तिखट घालू शकता. पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आणि हो, जर तुम्हाला अशाच हेल्दी, सोप्या आणि रोजच्या वापरातील रेसिपीज आवडत असतील तर होम वाईब्स चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला 1 लाईक द्यायला विसरू नका. आता तयार मिश्रणाचे आपल्या आवडीनुसार कटलेट किंवा छोटे बॉल्स बनवून घ्या. यानंतर प्रत्येक कटलेटला तयार केलेले ब्रेड क्रम्समध्ये छान कोटिंग करून घ्या. आता एअर फ्रायरच्या बास्केटमध्ये हलकंसं तेल लावून ग्रीस करा आणि त्यामध्ये बसतील तेवढे कटलेट ठेवा. कटलेटच्या वरही ब्रशच्या मदतीने हलक्या हाताने तेल लावा. आता एअर फ्रायरमध्ये 170 डिग्री सेल्सिअस तापमानावर 10 मिनिटांसाठी सेट केलं आहे. पाच मिनिटानंतर एअर फ्रायर उघडून कटलेट हलक्या हाताने उलटे करा. पुन्हा थोडंसं तेल लावा आणि उरलेले 5 मिनिटं एअर फ्राय करा. जर तुमच्याकडे एअर फ्रायर नसेल तर हेच कटलेट नॉनस्टिक तव्यावर थोडंसं तेल वापरून शॅलो फ्राय देखील करू शकता. अगदी 7 ते 8 मिनिटे शॅलो फ्राय केले तरीही अगदी क्रिस्पी कटलेट्स बनतील. आता पूर्ण 10 मिनिटानंतर आपले गरमागरम, कुरकुरीत आणि हेल्दी बीटरूट व्हेज कटलेट तयार आहेत. हे कटलेट तुम्ही टोमॅटो सॉस किंवा दह्यासोबत सर्व करू शकता. ज्या मुलांना बीटरूट किंवा भाज्या खायला आवडत नाहीत त्यांच्यासाठी ही रेसिपी एक उत्तम पर्याय आहे. इतकंच नाही तर अनेक मोठ्यांनाही बीटरूट आवडत नाही. अशा वेळी अशा प्रकारचे कटलेट बनवून तुम्ही बीटरूट सहजपणे आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट करू शकता. बघायला आकर्षक, खायला कुरकुरीत आणि आरोग्यासाठी पौष्टिक अशी ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर आमची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि अशाच सोप्या, हेल्दी आणि स्वादिष्ट रेसिपीसाठी आपल्या होम वाईब्स चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि भन्नाट रेसिपीसोबत. धन्यवाद.